नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत ज्या सरळ सेवा असेल किंवा एमपीएससी मार्फत फूड इन्स्पेक्टर किंवा ज्याला आपण फूड सेफ्टी ऑफिसर बोलतो त्या पदाकरिता आहारता शैक्षणिक आहारते संदर्भात न्यू जीआर प्रसिद्ध झालेला आहे। पात्रते संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आहे। कोणते विद्यार्थी जाहिरात आल्यानंतर, आता हे जाहिरात येण्याच्या अगोदरचा जीआर आहे, म्हणजे येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। सायन्स बॅकग्राऊंडच्या स्टुडंट करिता महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे। त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, तसेच जर आपण नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे। त्या अगोदर सायन्स बॅकग्राऊंडच्या स्टुडंट करिता ज्यांचा बी फार्म कंप्लीट झालेला आहे किंवा एम फार्म आहे त्यांच्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत, औषध निर्माता किंवा ज्याला आपण फार्मासिस्ट ऑफिसर, औषध निर्माण अधिकारी असं बोलतो, त्यांच्याकरिता 1 एप्रिल 2025 पासून तांत्रिक विषयासहित बॅच स्टार्ट झालेली आहे। बॅचची फी आहे 3000 रुपये आणि 6 मंथ व्हॅलिडिटी दिली जाणार आहे। यामध्ये तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे। टॉपिक वाईज एमसीक्यू, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे। टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल असणार आहेत। तर याकरिता आपल्याला अकॅडमीशी संपर्क करायचा आहे। 8329 588 625 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। तुम्हाला बाकीची इन्फॉर्मेशन व्हॉट्सअप केली जाणार आहे। ओके, जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेले आहे अन्न सुरक्षा अधिकारी करिता त्या संदर्भात आपण बघणार आहोत काय दिलेलं आहे त्यांनी। या ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकारी पदाकरिता कोण पात्र ठरणार आहेत, तर देशभरातील आयुर्वेद, होमिओपॅथी, डॉक्टर, युनानी, दंत चिकित्सासाठी खुशखबर आहे। अन्न पदार्थामधील भेसळ रोखण्यासाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या खाद्य सुरक्षा अधिकारी किंवा ज्याला आपण अन्न निरीक्षक, अन्न सुरक्षा अधिकारी असं बोलतो, एफएसओ पदासाठी आता आयुष व दंत चिकित्सालय पात्र मानले जाणार आहेत। आधीपासूनच आरोग्यासंबंधी काय सांगितलेलं आहे, आधीपासूनच आरोग्यासंबंधी अभ्यास करणाऱ्या एफएसओ पदासाठी पात्र मानले जाणाऱ्या आणखी एक मार्ग विद्यार्थ्यांकरिता खुला झालेला आहे। तर अन्न सुरक्षा मानक प्राधिकरण नवी दिल्लीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ जी कमला वर्धना राव यांच्या मार्फत संशोधन गॅजेट नोटिफिकेशन कधीच आहे, 28 मार्च 2025 चा आहे। 28 मार्च हे जीआर आहे। ओके, गॅजेट मध्ये याचा नमूद पण केलेला आहे। दिल्ली मार्फत हा जीआर प्रसिद्ध झालेला आहे। राजस्थान सह गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार राज्यांना या नियमाचे पालन करणे अनिवार्य आहे। एक वेळ देतो तुम्हाला या संदर्भात बघा, अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे, बंधनकारक। कोण कोण पात्र ठरणार आहेत, आयुर्वेद, होमिओपॅथी, डॉक्टर पण सुद्धा अन्न सुरक्षा अधिकारी करिता पदाकरिता फॉर्म भरू शकतात। याच्या अगोदर कोण भरू शकत होतं, ज्यांचा फूड टेक्नॉलॉजी झालेला आहे, बीटेक फूड टेक्नॉलॉजी, त्यानंतर एमएससी केमिस्ट्री असेल, मायक्रोबायोलॉजी असेल, एमबीबीएस, बीएमएस डॉक्टर पण याकरिता पात्र होते। त्यानंतर बीटेक बायोटेक्नॉलॉजी असेल, ऍग्रीकल्चर असेल, हे पण स्टुडंट पात्र आहेत। बीएससी एमएससी झालेल्यांचं पण या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरण्याकरिता पात्र आहात। याच्या अगोदर 201 जागा निघालेल्या आहेत एमपीएससी मार्फत, परत मोठी जाहिरात येणार आहे। त्यामुळे हा अगोदर जीआर प्रसिद्ध झालेला आहे। त्यानंतर तुम्हाला 1 ते 1.5 महिन्याचा वाढ वेट करावा लागणार आहे जाहिरातीकरिता। ही तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, खुशखबर होती तुमच्याकरिता। त्यानंतर नवी मुंबई मनपामध्ये ज्या विविध पदाकरिता एकूण 620 पदाची जाहिरात आहे। यामध्ये जीएनएम, स्टाफ नर्स, एएनएम आहे, एमपीडब्ल्यू, पशु औषध निर्माण अधिकारी आहे। तर तांत्रिक विषयासहित ही बॅच अवेलेबल असणार आहे। 1500 रुपयामध्ये तुम्हाला 6 मंथ व्हॅलिडिटी पण दिली जाणार आहे। यामध्ये पण तुम्हाला जे वैशिष्ट्य आहे, जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल, तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल असणार आहेत। तर याकरिता आपल्याला अधिकच्या माहितीकरिता किंवा ऍडमिशन घेण्याकरिता 8329 588 625 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। ओके, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे। आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। ओके, थँक्यू सर्वांचे। आणि नेक्स्ट अपडेट करिता तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला आता नेमकी जाहिरात कधी येणार आहे, जाहिरातीमधील जे पद आहे एफएसओ त्याचा अभ्यासक्रम पण सांगण्यात येणार आहे। फ्री
प्लस मेन्सचा पण रिटर्न एक्झाम असते प्रीची ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये एक्झाम असते. ओके, त्या संदर्भात तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली जाणार आहे.